पाहिलं ते स्वतःच्या फिटनेसवरती देखील खूप चांगलं लक्ष देत आहेत. अगदी तुम्ही तर पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही कधी हायवेनं जात असाल ना अगदी 5:30-6 वाजता तर तिथे तुम्हाला राजन सोना निश्चितपणे बेलापूर असेल खारघर असेल तर कळंबोलीपर्यंतचा जो हायवे आहे ना तिथे तुम्हाला राजन सोना अगदी धावताना पाहायला मिळतील. एक जबरदस्त या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. अगदी आपण पाहिलं त्यांच्या टू व्हीलरवर देखील ते स्वतः मोठमोठ्या वाऱ्या देखील करतायत. सफाराची सवारी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आहे. अगदी चारीधाम असेल अशा मोठमोठ्या ठिकठिकाणी लांब लचक या ठिकाणी स्वाऱ्या आपल्या टू व्हीलरवरती त्यांनी साकारल्या आहेत. असे राजन सोना यांचा आपण आवाज ऐकलात. आणि पुन्हा एकदा जातोय रवी किरण आणि त्यांच्या विरोधामध्ये विपक्षामध्ये पाहायला मिळेल मिस्टर 360 अक्षय सरोदेचा संघ. अर्थात तो संघन ॲज अ आयकॉन आहे कदाचित मला वाटतं या टीमचा संघनायक देखील आहे. आर.के. रोड लाईन्स अण्णा माळी यांची टीम त्याच्यामध्ये तुम्हाला राजन सोना देखील खेळताना पाहायला मिळतील. राम हसबेला देखील पाहतोय. तर निश्चितपणे 4 षटकांची लढत. या 4 षटकांच्या लढतीमधील आणखीन एक मॅच आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. अक्षय सरोदे ज्याचा बोलबाला राहिला आहे अल्पावधी कालावधीमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला हा खेळाडू आहे. अगदी त्याचा आम्ही उल्लेख केला त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती टू व्हीलर बाईक कळंबोली प्रीमियर लीगमध्ये जिंकणारा हा खेळाडू बॉक्स प्रीमियर लीगमध्ये देखील सातत्याने चमकतो. अगदी मुंबई असेल अगदी मुंबई नगरामध्ये देखील तो टॅप क्रिकेट खेळतो. आज मात्र एच प्रीमियर लीगमध्ये तो आला आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला अलटी पलटी उलटा फुलटा मारला आणि या चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर कल्टी केलं. 4 धावन करता गोलंदाज आपण पाहतोय कुमार जाधव यांना पाहतोय. इथे अक्षय ना दिलीप कुमार ना सुशील कुमार इथे फक्त अक्षय कुमार. अक्षयच्या बॅटमधून निघलेला स्वीट अँड हँडसम आणखीन एक शॉट चौकार. नो बॉल देखील 5 धावा ऍड होतात. एका चेंडू मागे 9 धावा होतात हे दाखवत असताना मिस्टर 360 अक्षय सरोदे. बघा मिस्टर 360 ही उपमा त्याला दिली गेली आहे. अगदी आपण पाहिलं इथे आणखीन एक पटापट टपाटप सटासट अक्षयचा वार मोठा वार प्रहार अक्षय घेऊन गेलाय टीमला 13 या धावसंख्येवरती. ही ओळख राहिली आहे अक्षयची काय बॅटिंग करतोय. इथे आणखीन एक चौथा चौकार लागोपाठचा अक्षयच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक आली लहर केला कहर. नो बॉल वरती चौकार खेचला होता. 3 चेंडू झालेत. आणखीन एक चौकार. वा आतिशबाजी लाजवाब का बॅटिंग करतोय अक्षय. काय जबरदस्त अक्षय घेऊन गेलाय आपल्या टीमला 21. स्वतःची ओळख निर्माण करतोय. गर्दीत ओळख निर्माण करायची असेल काहीतरी वेगळं करावं लागतं आणि तेच अक्षय एक्झॅक्ट या मैदानावरती करत असताना काय जबरदस्त बॅटिंग अक्षय सरोदेची राहिली आहे. टू स्टँड आउट इन द क्राउड यू मस्ट डू समथिंग डिफरंट. तो वेगळं करतोय आणि तो वेगळं करणारा खेळाडू मिस्टर अक्षय सरोदे नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. धाव गती झाली 22. संघाचे चेंडू या षटकातील फेकले गेले 5. बघा टू व्हीलर चला या ठिकाणी एका टू व्हीलरची चावी हरवली आहे. जर का कोणत्या क्रीडा रसिकाला खेळाडूला जर ती सापडली असेल तर त्यांना आमच्या मायक्रोफोनची संपर्क साधायचा आहे. फॅशन गाडी आहे त्या गाडीची टू व्हीलरची चावी जर का कोणाला सापडली असेल तर त्याने आमच्या कॉइन बॉक्समध्ये जमा करायची आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस अर्थात 26 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक आणखीन एक महागडे षटक जिथे 26 धावा पाहायला मिळत आहेत. का बॅटिंग केली आहे अक्षय सरोदेच्या बॅटमधून 5 चौकार पाहायला मिळाले.
अगदी आपण पाहतो रवी किरण ट्रान्सपोर्ट यांचा संघ, हा संघ सचिन जानकर यांचा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, कारण त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा अण्णा माळे यांचा संघ आर के रोड लाईन्स का बॅटिंग करतोय. विशेषतः अक्षय सरोदे या मैदानावरती तुफान आणतोय. तब्बल पहिल्या षटकामध्ये 26 धावा कुठून काढल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. इथे वॉटर फिल्डिंग राज यादववाला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. इथे पुन्हा एकदा या चेंडूवरती असेल काय. डेथ बॉल आहे, थोडस थांबलंय, डेथ बॉल दिलाय. राजला पाहतोय. इथे चांगला चेंडू फेकला परंतु खाली ती पाहिलं नाहीये. नो बॉल, फ्री नाहीये, फ्री माइंडेड शॉट खेळायचा होता. इथे फ्री हिट नाहीये. 27ला 0. इथे चांगला, यावेळेस गॅप शोधू शकत नाहीये, कमबॅक केलंय. इथे गोलंदाज राज यादव छोटा पॅक आहे. इथे स्टँड अँड डिलेवर चेंडूला अलॉंग द कार्पिट, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू होईल फरार. सीमा रेषा पार, चौकार. वाह, का बॅटिंग करतोय. 31ला 0. षटक क्रमांक 2 राज यादवला पाहतोय. रवी किराणा स्टो जीवन ट्रान्सपोर्ट या टीम कडून गोलंदाजी करणारा राजवरती आक्रमण. प्रत्येक चेंडू मागे फक्त चौकाराची भाषा, चौकाराचा पाडा पाहायला मिळतोय. अक्षयच्या माध्यमातून संघाला घेऊन गेलाय. आमच्या चौका आहे. 35ला 0. इथे पहा थोडंसं सावरलं, नो बॉल घोषित केला. 1+1 2. 37ला 0. षटक क्रमांक 2 चालू असताना इथे आपण पाहतोय राम अस्वेला ऑन स्ट्राईकला. षटकातील चेंडू फेकले 4, 2 चेंडू बाकी आहे. धावगती झाली 37. षटक क्रमांक राज यादव आपण पाहतोय दुसरे घेऊन आलेत. इथे लेग स्टिक वरती फेकलाय. पंचांनी दोन्ही हात जमिनीलगत, दोन्ही हात समांतर. इट्स अ कॉल, वाईट. 38 धावा. राम अस्वेला पाहतोय. इथे रामनं देखील बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल ऑफ द ग्राउंड, आउट ऑफ द स्पार्क, सीमारेषे बाहेर, चौकार. टीमची धावगती झाली आहे 42ला 0. षटक क्रमांक 2 चालू असताना इथे राम अस्वे का बॅटिंग करतायत, तोही देखील चांगली साथ देतोय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. षटकाचा खेळ संपला. 2 षटकामागे धावा आल्यात 42. पहिल्या 2 षटकामागे काय या ठिकाणी फलंदाजी केली आहे, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. यावेळेस खेळपट्टीवरती कोण येणार. 3रं षटक सामन्याला कलाटी देणारं षटक असेल का. कलाटी नव्हे तर कमबॅक करणारं षटक फेकावं लागेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला. 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. खेळपट्टीवरती आपण पाहतो अक्षय सरोदेला, तो बॅटिंग करतोय चांगली. इथे अक्षय चांगला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं. 42. चांगला चेंडू अडवला. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची आहे. अगदी लोकशाहीमध्ये एका मताला, शालेय शिक्षणामध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. ती एक धाव वाचवावी लागेल. ती धाव वाचवत असताना आता मात्र 3ऱ्या षटकामध्ये दीपक ज्योतिराम पवारला गोलंदाजी करत असताना पाहतोय. काय गोलंदाजी करतायत. पहिल्या 2 षटकामध्ये पाऊस पाहायला मिळाला. 3ऱ्या षटकामध्ये दीपक नावाचं शस्त्र काढलं आणि दीपकनं काय गोलंदाजी केली आहे. अक्षय सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलाय. इथे चांगला चेंडू, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या थलो प्रो मध्ये. वॉट बॉलिंग, वॉट परफॉर्मन्स दीपक पवार. धावगती झाली 44ला 0. षटक क्रमांक 3 चालू असताना अगदी याच वेळी आपण पाहतोय दोन्ही बॅटर इथे अगदी आपण पाहतोय. आता मात्र दीपक लाईन भरकटलाय. दीपक आता मात्र चांगले चेंडू फेकत असताना कुठेतरी वेगळा चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय. धावगती झाली आहे. इथे मात्र अक्षय सरोदे सांगतोय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे जगा, जो आम्हाला नडतो तो दिसतो डायरेक्ट ढगा. आता मात्र ढगच दाखवलेत. धावगती झाली 49. बॉल झाले 4. 2 चेंडू चांगले फेकावे लागतील.
इथे मात्र चांगला फेकलाय, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते दीपकची. 50 धावा, अर्धा शतक या ठिकाणी पाहायला मिळते आरके रोडलान्स या टीमचं. 50 धावा होत आहेत. शेवटचा चेंडू, इथे मात्र हा देखील चेंडू, चांगल्या चेंडूची समाप्ती, चांगल्या षटकाची समाप्ती. दीपकने या षटकामध्ये फक्त धावा दिल्यात 8. चांगलं कमबॅक आहे जम्याची बाजू, परंतु आरके रोडलाइन्स टीमची दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती तग धरून उभे आहेत. दोन्हीही आक्रमक आहेत. एक वात पेटवतोय तर दुसरा त्या वातीचं प्रज्वलन करतोय. खेळपट्टीवरती आलाय, तो येतोय, अर्थात गणेश मत्रेला पाहतोय. इथे अक्षय सरोदेच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक चौकार. व्यक्तिगत खेळतोय 40. या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण करणार का, तो म्हणजे अक्षय सरोदे. इथे आणखीन एक लगावलाय त्यानं, जबरदस्त बॅटिंग. चौकार नंबर 9 44 वरती खेळतोय. संघाची एकूण धाव संख्या 58. अर्धशतक पहिलं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का. उशिरा या ठिकाणी चेंडू डॉट हल्लाय. अक्षय या ठिकाणी आपण पाहतोय, इथे चौकार लगावलाय. आणखीन एक घणाघाती प्रहार. 48 या स्पर्धेतील एच प्रीमियर लीग मध्ये पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळेल काय. इथे झालं काय, लाईन वर खटला. वाईट चेंडू, धावगती झालीये ती 63. व्यक्तिगत खेळतोय 48 या धाव संख्येवरती. 50 धावा पूर्ण करेल का, इथे बघायचंय. अजून नाहीये, वाट बघावी लागेल. बॉल झालेत या षटकातील 5. अर्धशतकापासून 2 धावा दूर. अर्धशतक पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये पहिलं. इथे वाईड आलाय, वाईड आलाय. अजून देखील वाट पाहावी लागेल. वाट पाहिली तर वाट लावली जाणार का. 64 झाल्यात, 5 बॉल झालेत. अक्षय खेळतोय 48. 10 चौकाराच्या मदतीनं या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती विक्रम रचला गेला जाणार का. इथे वाह, ए टीम के आन है, ए टीम की जान है. क्रिकेट क्रिकेट की आन बान शान है. एक खिलाडी शतकों का प्रधान है. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळी वाजवा अक्षय सरोदेसाठी. या स्पर्धेतील पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती अर्धशतक. ओपनिंग पार्टनरशिप 68 धावांची जबरदस्त अफलातून मॅरेथॉन खेळी मिस्टर 360 अक्षय सरोदे पहिल्या सत्रामध्ये बरसला. काय एनर्जी आहे, काय पॉवर दाखवली आहे. ऑन स्क्रीन कॅमेरामॅन आपण अक्षय सरोदेला पाहू शकता. कॅमेरामॅन अक्षय सरोदेकडे फोकस करायचा आहे. तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. तो अक्षय सरोदे खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. व्हॉट बॅटिंग, व्हॉट बॅटिंग. ऑन स्क्रीन अक्षय सरोदेला पाहतोय. टेलिव्हिजनवरती देखील आपण पाहू शकता मिस्टर 360 अक्षय सरोदे. कळंबोलीचा आणखीन एक उभरता सितारा अक्षय सरोदे. चर्चा का होऊ नये. जर का एखाद्या खेळाडूकडे असा तर सर्वोत्तम खेळ असेल ना, तर समालोचन करण्याची मजा देखील खूप काही वेगळी असते. अगदी तेच आपण पाहायला मिळालं. 24ला 69 करायचे. आता मात्र 69 धावांचा पाठलाग केला जाईल का. राजनजी शक्य जेवढं 68 झालेत. 69 धावांचं टार्गेट आहे. शक्य जेवढे जर प्रयत्न केले ना तर अशक्य काहीच उरत नाहीये. अशक्य तेवढे प्रयत्न करावे लागतील.
ओहोहोहोहो. काय गोलंदाजी आहे, काय बॉल आहे, फक्त बघतच राहिला नवनाथ देवडकर. देवडकर त्याच्या नावामध्ये कर आहे, तो नवनाथ नाथांचा नाथ नवनाथ देवडकर. ओहो, वेगाचा बेताज बादशाह नवनाथ देवडकरला पाहतोय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी कशी करायची, वेगावरती स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी करणारा नवनाथ देवडकरला पाहतोय. हो माय गॉड, ब्रह्मास्त्र. गावाकडं आम्ही राजन याला बुंदा म्हणतो. अगदी तो चेंडू फेकलाय. हा चेंडू ना तुम्हाला कॅन्सर प्रमाणे वाटेल. तो नीटसा जगू देखील देणार नाही आहे, मरून देखील देणार नाही आहे. 5 धाबा, चेंडू झाले 3, 21 बॉल, 64 धाबांची गरज. खेळपट्टीवरती बॅटरला पाहतोय संतोष मोठे. मोठी कामगिरी करावी लागेल इथे. तर नेक्स्ट मॅच, यानंतर असणार नेक्स्ट मॅच. आय विल रिक्वेस्ट चला गगनगिरी ज्वेलर्स संघाचे संघनायक आणि त्यांच्या विपक्षामध्ये ओम साई स्ट्रायकर्स. चला ओम साई स्ट्रायकर संघाचे षटक संपलंय. चला गगनगिरी ज्वेलर्स संघाचे संघनायक, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. इनिंग ब्रेक झालेली आहे तरी देखील तुमचा खेळाडू इथे आलेला नाहीये. संघनायक ओम साई स्ट्रायकर संघाचा संघनायक. धावा फक्त आलेत या षटकामध्ये नवनाथ, 9 आलेत. राम आजबे आलेत, आमचे स्कोरर आहेत. पण आज वेगळीच भूमिका. अक्षय सरोदे बरोबर 64 धाबांची विक्रमी भागीदारी रचणारा हा खेळाडू आहे. त्याची देखील या ठिकाणी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. चला जय गगनगिरी ज्वेलर्स. विराज खाडावकर आपल्या टीमचा संघनायक अजून नाहीये. ओके, थँक्यू. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत ओम साई स्ट्रायकर्स विशाल देवरे. चला विशाल देवरे आपल्या टीमचा संघनायक इथे नाहीये. विशाल देवरे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल सो कोऑपरेट सो दॅट कम ऑन द स्टेज. विशाल देवरेची खासियत राहिली आहे, हँडसम आहे, अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारा खेळाडू आहे. तो स्वतः फिटनेसवरती देखील लक्ष देतोय आणि त्याच्या रील्स देखील झपाट्याने व्हायरल होत आहेत. कधी आम्ही CNG भरा गेलो ना, चला टॉक्स बॉक्समध्ये आपण जायचं आहे. खूप मित्रपरिवार विशाल देवरेने देखील जोडला आहे. अगदी आम्ही समालोचन करत असताना म्हणतो, तुम्ही पैसा किती कमवला ना याला महत्त्व नाही आहे, तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये माणसं किती जोडली, प्रेमाची माणसं किती जोडली, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि विशाल देवरेनं खूप मोठा मित्रपरिवार जोडला आहे. त्याची इंस्टा फॅमिली जर पाहिली तर खूप मोठी आहे. तो विशाल देवरे आपण कॅप्टन कूल म्हणून पाहतोय. तर येस, तर श्यामराव मधकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण यानंतरचा टॉस करणार आहोत. चला या ठिकाणी मधकर साहेबांना विनंती आहे आपण कॉइन बॉक्समध्ये यायचं आहे. चला श्यामरावजी मधकर साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. पण या चालू सामन्यामध्ये मजा इतकी नाही आहे. धाव गती झाली आहे, 20 बॉल झाले. तर यस मधकर साहेबांना पाहतोय, सहर्ष स्वागत आहे साहेबांचं देखील. या मॅचमध्ये इतकीशी रंगत राहिली नाही आहे, कारण पहिल्याच पूर्वार्धामध्ये अक्षयनं वचपा काढलाय, अगदी साल्ट सोडून काढले मी तर म्हणेल. गोलंदाजाला चोपलं, तिथं भेदक मारा पाहायला मिळाला अक्षयचा. अगदी वन साईड या ठिकाणी या मॅचला बनवलंय. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये अगदी ती सिच्युएशन पाहतोय. पूर्णतः बॅक फूटवरती गणेश वत्रेची टीम पाहायला मिळते आहे. इथून मात्र प्रत्येक बॉलवरती चौकार खेचावा लागेल.
जय हनुमान मित्रमंडळ आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करेल हमजा. खरं स्पर्धा एवढ्या होतात ना, प्रत्येक कंपाऊंडमध्ये लीग होते आहे. एवढे उन्हाचा रखरखत ऊन आणि प्रत्येक लीगमध्ये. तर धन्यवाद, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मधकर साहेबांना देखील आपण पाहतो. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील शब्द सुमनांच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. तर हमजा आपण चर्चा करतो प्रत्येक कंपाऊंडमध्ये या ठिकाणी प्रीमियर लीग होत आहेत. इथे आउट ऑफ द स्पार्क छत्रपतींचा छावा मिळाल्या 6, पण इथे नाहीये. 21ला 1 षटक क्रमांक 3 चालू असताना बॉल झाले त्या षटकातील 2. 4 चेंडू बाकी आहेत. इथे धावांची गरज आहे. 10 बॉल 48 धावांची गरज. बघा समालोचन करून करून आमचा देखील पूर्ण घसा बसलाय, परंतु इथे आम्ही प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत आवाज. इथे ईगल प्रीमियर लीग देखील चालू आहे. जय श्रीराम प्रीमियर लीग झाली, तर शिवशंभू प्रीमियर लीग झाली आहे. कळंबोलीमध्ये लीग पाहायला मिळत आहेत. अगदी फ्रँचायझी आपल्याला पाहायला मिळत आहे. संघ मालक पाहायला मिळत आहेत. संघ मालक कितीही पैसा फेकायला तयार आहेत आपल्या नावासाठी. आज कोणता संघ आपल्या नाव करणार आहे एच प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये, हे अगदी आपण पाहणार आहोत. कारण बक्षीस किती मोठं आहे याला महत्त्व नाही आहे. नावासाठी खेळलं जाणार हे क्रिकेट, आणि या नावासाठी आज कोणतं नाव कोरलं गेलं जाणार इतिहासाच्या सुवर्ण अक्षरांनी, हे आपण पाहणार आहोत. एक मानाची स्पर्धा जय हनुमान मित्रमंडळ आयोजित. कारण या मंडळाचं कौतुक करावं लागेल, कारण सातत्याने या मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं नियोजन देखील करण्यात येतं. अगदी नेत्र शिबिर असेल, तदनंतर आपण पाहायला रक्तदान शिबिर असेल, तर नवरात्री उत्सव अगदी थाटामाटामध्ये याच कंपाऊंडमध्ये होतो. तदनंतर सर्वाधिक मोठा गणेश उत्सव देखील आपल्याला इथे पाहायला मिळतो, आणि हे मंडळ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या संयुक्त विद्यमानं रंगणारा हा क्रिकेटचा थरार इथे फायपर मिळाला आहे. इथे धावा पाहायला मिळतील 28ला 1. प्रत्येक बॉलवरती चौकार खेचावा लागेल. इथे झालंय काय, इथे वनडे डिक्ले 1 धाव मिळतीये. 3 षटकांचा खेळ संपला. धावा पाहायला मिळतील 28. बॅटर आपण पाहतो दीपक पवार, त्याच्याबरोबर संतोष मोटेला पाहायला मिळत आहेत. राजन सोना अगदी आपण पाहतोय, आणखीन एक जबरदस्त नाव आहे. खऱ्या अर्थानं कळंबोलीमध्ये पहिला असा समालोचक आहे ज्याच्या आवाजामध्ये दम आहे, आणि तो पहिला असा समालोचक आहे जो आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे त्या हिंदीतून समालोचन करणारा पहिला समालोचक राजन सोना यांना पाहतोय. खूप सुंदर असं समालोचन राहिलं आहे. अगदी आपला व्यवसाय, आपलं काम धंदा सांभाळून जेवढं होता येईल एवढं क्रिकेटसाठी मला काय देता येईल, आणि ते देत असताना अगदी समालोचन तर चांगले खेळतातच, पण परेश इलेव्हन संघातून देखील त्यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. आज या लीगमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सुंदर समालोचन करतायत. 5 बॉल 30 धावांची गरज. इथे प्रत्येक बॉलवरती चौकार जरी आला ना तरी देखील इथे हा संघ जिंकून नाही, विशेष लक्ष देणं आहे अक्षय सरोदे तुमच्या टीमसाठी. कारण हा फॉर्मॅट तुम्ही पाहताय ना, इथे तुम्हाला रन रेटवरती तुमची टीम येणार आहे. इथे तुम्हाला रन रेटवरती परिणाम होणार आहे. प्रत्येक बॉल तुमचा महत्त्वाचा आहे. जरूर विजय तुमच्या दृष्टिक्षेपामध्ये आहे, परंतु रन रेटवरती इथे आपण काउंट करणार आहोत. 5ला 25. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. जरी मला वाटते आरकर रोडलाईन्सला वाटत असेल इथून आम्ही सहज जिंकलो आहे, असं नाही आहे, कारण इथून तुम्हाला प्रत्येक चेंडू चांगला फेकावा लागेल. विराजला पाहतोय रायझिंग स्टार हा किताब मिळाला आहे जय श्रीराम प्रीमियर लीगमध्ये. इथे काय चाललंय, चौकार खेचलाय, खूप महत्त्वाचा असेल प्रत्येक चौकार. विजय जरूर दृष्टिक्षेपा पलीकडे, परंतु इथे कदाचित नशिबाच्या जोरावर रन रेटने सुद्धा बॅटिंग करणारा टीम क्वालिफाय होऊ शकते. हे देखील बाब विसरून जमणार नाही आहे.
अक्षय सरोदेला प्रत्येक चेंडू चांगला फेकावा लागेल. आपला रन रेट हा मजबूत बनवावा लागेल. इथून चेंडू काही प्रकारचे डॉट फेकावे लागतील, विकेट काढावे लागतील. न प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं जाणार आहे. तुमच्या प्रत्येक विकेटचं रन रेट पाहिलं जाणार आहे. प्रत्येक धावेची कॅल्क्युलेटर होणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक बॉल, प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाची आहे या स्पर्धेमध्ये. कारण हा फॉर्मॅट आपण लॉट्समध्ये नाही आहे, हा आपण रन रेटवरती पाहतोय. बॉल झाले 4. इथे चांगला चेंडू अडवलाय, 1 धाव या ठिकाणी काढली आहे. इथे पहा 54, 1ला15. इथे चौकार आला ना तरीही देखील चांगली जमेची बाजू असे. फायपरच चाललाय, 5 मिळाल्यात. दीपकनं न खेळता 5 धावा काढल्यात. अगदी एक मॅच अटोटोटेल भारत पाकिस्तान. इथे अश्विन आला होता, सामना रंगतदार होता. अश्विन न काही करता तिथे धावा काढल्या होता. इथे विजेता ठरलाय RK रोड लाईन्स, अर्थात अण्णा माळी यांची टीम विजेता ठरली आहे. तर यस, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच चला ओम साई स्ट्रायकर्स. ओम साई स्ट्रायकर्स तुम्ही टॉस जिंकलाय. ओम साई स्ट्रायकर्स, ओम साई स्ट्रायकर्स आपला निर्णय येणं बाकी आहे. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अक्षय सरोदे ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नोट आउट 52 धावांची या स्पर्धेतील पहिले खेळाडू ज्यांच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळालं, अक्षय सरोदे ठरलाय या सामन्यातील सामनावीर. तर अक्षय या आपल्याला सन्मानित करण्यात येईल.